गांजा तस्करीत भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक। नागपूरच्या काटोलमधून 6 जण अटकेत। वैभव काळे असं भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण। पोलीस मुख्यालयात शहीदांना आदरांजली। स्मृती आणि पलाशवा संबंधात मिठाचा खडा। पलाशवा जुन्या संबंधांची समाज माध्यमात जोरदार चर्चा। नातेसंबंध बिघडले म्हणजे बलात्कार होत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा। कराड पाटण मार्गावर वाहनं अडवली। रोहित शर्मा असेल 2026च्या T20 विश्वचषकाचा चेहरा। आयसीसीनं केली महत्त्वपूर्ण घोषणा। मनसेच्या भोंग्यामधली हवा वंचितनं काढली। शिवाजी पार्कातील सभेत सुजात आंबेडकरांचं वक्तव्य। शिल्पा खोत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र बोगस। निलेश राणे यांचा मोठा दावा। उत्तर मोहितेंच्या खुनातील अन्य आरोपींना अटक करा। दलित महासंघाचा सांगलीत मोर्चा। यंदाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर। IIM अहमदाबाद मधील प्राध्यापक अनिल गुप्तांना पुरस्कार जाहीर। येत्या 12 मार्चला होणार पुरस्कार वितरण। सुनेचं रक्षण हेच आमचं धोरण। एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती मोहीम। उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची माहिती। उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी नवी शक्कल। माकड वानर पकडणाराला मिळणार 600 रुपये। आज 76वा संविधान दिन। देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। संविधान जनजागृतीसाठीही विशेष कार्यक्रम।